तुमच्या परिवाराला गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। रिपब्लिक डे म्हणजे गणतंत्र दिवस तर आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो। यावेळी रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना आपण इंग्लिश शिकूया। रिपब्लिक डेच्या दिवशी मी तुम्हाला काही नवीन शब्द शिकवणार आहे। वी आर अन इंडिपेंडेंट नेशन म्हणजे आपण एक स्वतंत्र देश आहोत। वी आर अन इंडिपेंडेंट नेशन। माझा देश भारत आहे। माझ्या कंट्रीमध्ये 140 मिलियन पॉप्युलेशन आहे। माय कंट्री is India. We have 140 million population. आपल्या देशात 29 राज्य आहेत। मला गर्व आहे मी भारतीय आणि महाराष्ट्रीय असल्याचा। We have 29 states. I am proud to be an Indian and to be Maharashtrian. रिपब्लिक डे आहे तर तुम्हाला काही कामाचे शब्द माहिती असले पाहिजे जे महत्त्वाचे आहेत। देशभक्त, पॅट्रिऑटिक, देशभक्त, पॅट्रिऑटिक, देशभक्ती, पॅट्रिऑटिझम, देशभक्ती, पॅट्रिऑटिझम। डेमोक्रेसी, लोकतंत्र, रिपब्लिक डे, गणतंत्र दिवस। कॉन्स्टिट्यूशन, संविधान, कॉन्स्टिट्यूशन, संविधान। गवर्नमेंट, सरकार, सिटीजन्स, नागरिक। आपण इंडियन आहोत म्हणून आपल्याकडे आपले काही राईट्स आहेत। राईट्स म्हणजे हक्क, अधिकार। राईट्स म्हणजे हक्क, अधिकार। पण त्या राईट्स बरोबरच आपल्या कंट्रीकडे काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत। रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या। पहिला, बी लॉफुल। बी लॉफुल म्हणजे नियम पाळा। लॉ म्हणजे नियम। दुसरा, कीप युअर सिटी विलेज क्लीन। तुमच्या गावाला किंवा शहराला साफ सुथरं ठेवा। अर्न मनी ऑनेस्टली म्हणजे इमानदारीने पैसे कमवा। पे लोन्स ऑन टाइम, जे तुमचे कर्ज असतील, तुम्ही कुणाकडनं घेतले असतील, बँकेकडनं किंवा वगैरे, ते सगळे टाइमावरती पे ऑफ करा म्हणजे भरून टाका। दुसरं, पे टॅक्सेस, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस पे करा। सपोर्ट गव्हर्नमेंट, डिफेन्स अँड पोलीस म्हणजे गव्हर्नमेंट आणि पोलीस या लोकांना सपोर्ट आणि कोऑर्डिनेट करा। सपोर्ट म्हणजे तो तुम्हाला माहितीच आहे। कोऑर्डिनेट म्हणजे सहकार्य। जर ते तुम्हाला काही करायला सांगतायत तर प्लीज करा, त्याच्याने गव्हर्नमेंटची खूप हेल्प होते। हेल्प सोसायटी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आणि तुमच्या सोसायटीला जेवढी होऊ शकते तेवढी मदत करा। आय होप की आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल। रिपब्लिक डे तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करा। थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।